हाय फ्रेंड्स, तर मी आज तुम्हाला सांगणार आहे थोडंसं म्हणजे तुम्हाला पटतंय का बघा, किंवा नाही पटलं तर सोडून द्या आणि पटलं तर थोडंसं घ्या. एवढी काही अडचण नाही आहे. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. कामाची लाज न बाळगता प्रामाणिकपणे मेहनत करणे यशाची गुरुकिल्ली आहे. स्वतःच्या कष्टावरती विश्वास ठेवून केलेले कार्य प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांपेक्षा मौल्यवान असते. कामाची लाज बाळगल्याने अनेक जण संधी गमावतात. म्हणून कामाची लाज न बाळगता मेहनतीला प्राधान्य द्यावे, हे असं आणि मला तरी वाटतं. म्हणूनच मी तुम्हाला सविस्तर सांगते. आणि कामाची लाज न बाळगण्याचे फायदे आपल्याला स्वतःला काय होतात ते बघा. आत्मविश्वास, काम करताना आत्मविश्वास वाढतो आणि यशाकडे वाटचाल सोपी होते. खरं आहे ना? आर्थिक स्थैर्य, प्रामाणिक कष्ट, मग ते कोणतीही असो, किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवतात स्वतःला तरी. प्रगती, कष्टाची लाज न बाळगणारे लोक स्वतःचे नशीब स्वतः बदलतात आणि स्वतःच्या हाताने लिहायला लागतात. मानसिकता बदला. कामावर हसणारे लोक असतात, पण घर कष्टाने चालवणारे धाडशी असतात. खरं आहे ना? काही लोक ना खूप जण बोलतात, म्हणजे हे असं करतंय, ते तसं करतं, पण कोणी काहीही म्हणू द्या, लक्ष द्यायचं नाही. आपल्या कामावरती आपण फोकस करायचा आणि कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही. सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचं. नावं ठेवायला येतात, हसायला येतात, पोसायला नाही. ते एक रुपया महत्त्वाचा असतो आपल्याला, आपल्या कुटुंबासाठी उभं राहण्यासाठी. आणि मी तेच केलं. कोणीही हसलं तरी मी कोणाकडेही लक्ष कधीच देत नाही. सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचं आणि आपल्या कामावरती आपण फोकस करायचा. इथून पुढे म्हणजे मी कधीही तसं केलं नाही, किंवा मलाही काही लोकांनी बोलले, पण मी लक्ष नाही दिलेलं कधीच. प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना आणि इतरांच्या विचारांची भीती बाळगणे आपण सोडून द्यायची. खरं सांगायचं म्हणलं तर आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर इतर हे काय म्हणल, ते काय म्हणल, असं कोणाच्याही म्हणजे कोण काय म्हणल या विचाराची भीती कधीच बाळगायची नाही. यशस्वी होण्यासाठी कामाची लाज न बाळगता कष्टाला घाबरून जायचं नाही कधीच. आणि थोडक्यात म्हणलं तर कामाची लाज, विचारांची गरिबी या उक्तीप्रमाणे कोणतीही लाज न बाळगता प्रामाणिक कष्ट करा. तुम्हाला यश आपल्याकडून तुमच्या दारामध्ये धावून येईल आणि यश मिळतंच. आपण जर कष्ट प्रामाणिक करत असो, त्या कष्टाची आपल्याला थोडी का होईना मेहनतीचं फळ मिळतं कधी ना कधी. त्याच्यामुळं कामाची लाज कधीच बाळगायची नाही. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही यशस्वी झालात असं समजा, कारण यशस्वी होण्यासाठी स्वतःला उभं राहावं लागतं, ताटमानेने जगावं लागतं आणि स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहून सगळ्यांना दाद देऊन कोणाच्याही बोलण्याकडं लक्ष न देता आपण जेव्हा उभा राहतो ना, तेव्हाच आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळतं. आणि त्या आपण कष्ट प्रामाणिक केलेलं आहे त्याच्या जोरावरती आपण उभं राहतो, म्हणजे राहतोच. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडक्यात कसा वाटला आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पटापट लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वॉच टाईम वाढायला मदत करा. कारण ना मलाही दाखवून द्यायचं आहे. मी आत्ता चेहरा नाही दाखवणार. काही व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे, पण काहींनी नावं ठेवलेली आहेत. मला असं काहीतरी करून दाखवायचं आहे. तेव्हाच मी म्हणजे काहीतरी केल्याच्या नंतरच मी म्हणजे सक्सेसफुल झाल्याच्या नंतर मी यूट्यूबवरती येईन. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.